मराठवाड्यातील दुष्काळासंबंधी MSW फ्रॉम कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिसेस पुणे यांनी प्लस ग्रेड मध्ये पदवी मिळवलेली आहे. सेट परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केलेली आहे. महाविद्यालयीन जीवनात जवळपास 400 राष्ट्रीय व राज्यस्तरीय वक्तृत्व वाद विवाद स्पर्धा विजेतेपद त्यांनी मिळवलेले आहे. संसद भवन दिल्ली येथे महाराष्ट्र राज्याचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित संसद सचिवालयाकडून राजशिष्टाचार व संसद कामकाज अनुभवाची सुवर्ण संधी प्राप्त करून युवक म्हणून विशेष ओळख त्यांची झालेली आहे. सामाजिक जीवनात शेकडो पुरस्कार प्राप्त समाजभूषण, मराठवाड्याचा युवा वक्ता, राज्य शासनाचा स्वच्छता मित्र गेवराई भूषण, यशवंत राज्यस्तरीय पुरस्कार आदी खूप पुरस्कार त्यांनी आतापर्यंत मिळवलेले आहेत. विविध विषयावरती राज्यभरातून जवळपास 1600 व्याख्यानातून प्रबोधनाचे आतापर्यंत त्यांचं कार्य झालेलं आहे. विविध वर्तमानपत्रे व नियतकालिकातून त्यांचे लेख झालेले आहेत. मी आदरणीय गिरीश सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला आज वर्तमानाची निकड याविषयी प्रबोधन करावे. धन्यवाद. मी आमंत्रित करतो माननीय श्री राहुलजी गिरी. उनका प्रमुख वक्ता साहब का वक्तव्य चालू होने के पहले मैं सभी को कहूँगा, जिन्हें भी शारीरिक सुविधा है, जिनकी तबीयत अच्छी है, उन्होंने रक्तदान करना है. जिन्हें दांत चेक करना है, नाक की चेक कर सकते हैं. हाँ बिल्कुल. और जो अभी बाहर खड़े पहले अंदर आइए और पूरा ये उनका व्याख्यान सुनना है. अपने मोबाइल बंद रखिएगा और सभी ने स्पीकर बनाया. एकदा स्वतःच्या प्रतिभेने संपूर्ण विश्वाला मोहित करणारे आणि शिकागोच्या धर्मपरिषदेमध्ये आपल्याला 2 शब्दांनी जगाला प्रभावित करणारे स्वामी विवेकानंद. भारत मातेचा हा सुपुत्र ज्यावेळी शिकागोच्या धर्मपरिषदेत नावलौकिक प्राप्त करता आला आणि विवेकानंदांचं नाव जगभरातल्या सगळ्या देशांमध्ये पोहोचलं. स्वामी विवेकानंद नावाच्या या तरुणाला विश्वाच्या कानाकोपऱ्यातून भाषणांसाठी व्याख्यानांसाठी निमंत्रण यायला सुरुवात झाली. अमेरिका असेल, इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, युरोपीय राष्ट्रांनी विवेकानंदांना डोक्यावरती घेतलं. पाश्चिमात्य युरोपीय देशातल्या एका महत्त्वाच्या देशात स्वामी विवेकानंदांना व्याख्यानासाठी विद्वान युवक या नात्यानं, तेजस्वी युवक या नात्यानं, भारताचा पुत्र या नात्यानं बोलावलं गेलं. बाबा स्वामी विवेकानंद त्या पाश्चिमात्य युरोपीय खंडातल्या देशात गेले. विवेकानंद कसे आहेत, हा तरुण कसा दिसतो हे पाहायला तिथल्या लोकांनी प्रचंड गर्दी त्या ठिकाणी विवेकानंदांच्या जवळ केली. विवेकानंदांना त्या देशातल्या पत्रकारांनी प्रश्नावर प्रश्न विचारायला सुरुवात केली. स्वामी विवेकानंदांच्याकडे वेळ कमी होता. विवेकानंदांनी त्या देशातल्या पत्रकारांचे हात जोडले आणि म्हणाले, गड्याहो, माझ्याकडे वेळ कमी आहे, मला माफ करा. मला एका वाक्यातच उत्तर देता येईल असा प्रश्न विचारला. युरोपीय खंडातल्या त्या महत्त्वाच्या देशातल्या एका हुशार पत्रकाराने स्वामी विवेकानंदांना प्रश्न विचारला. ते म्हणाले, स्वामी विवेकानंदजी, एका वाक्यात प्रश्न विचारतो. ते पत्रकार म्हणाले, स्वामी विवेकानंदजी, ज्या भारत नावाच्या भूमीतून, ज्या भारत मातेतून, ज्या भारत देशातून तुम्ही आला आहात, त्या भारत देशाची एका वाक्यात ओळख काय सांगा. स्वामी विवेकानंदांनी क्षणाचाही विलंब लावला नाही आणि सांगितलं, संपूर्ण विश्वाला मोक्ष कल्याणाचा मार्ग दाखवणारे आदरणीय महावीर भगवान ही माझ्या भारत देशाची ओळख आहे. या भारत देशाची ओळख एखाद्या सनातन हिंदू धर्म संस्कृतीत जन्माला आलेल्या